नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशो आणि प्रपोर्शनमधलं रेशो म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. आणि याची उदाहरणं सोडवत असताना आपण 3x आणि हे 4y या अशा पद्धतीच्या संकल्पना का वापरतो ते समजावून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सामान्य व्यवहारामध्ये आपण दोन व्यक्ती आणि दोन वस्तू यांच्यामध्ये नेहमी कंपॅरिझन करत असतो आणि तेच रेशो आहे मित्रांनो. सपोज मित्रांनो बघा, इथं दोन मित्र आहेत, एक आहे अभि, दुसरा आहे बबी. तर या दोघांना काय करायचे, त्यांचं वजन रिप्रेझेंट करून सांगायचे सी नावाच्या मित्राला. अभिने काय केलं, अभिने एक नंबर सांगितला 120, त्यानं सेंटीमीटर युनिट कनेक्ट केलं आणि ते रिप्रेझेंट केलं. बबीने एक नंबर सांगितला 160, त्याला युनिट कनेक्ट केलं आणि त्यानं ते रिप्रेझेंट केलं. म्हणजे नंबरशिवाय आपण गणितामध्ये काहीच रिप्रेझेंट करू शकत नाही मित्रांनो. त्यांचं वजन त्याला सीला सांगायचं होतं रिप्रेझेंट करून, पण सी नावाचा मित्र काय म्हणाला बघा, की मला तुम्ही वजन रिप्रेझेंट करून सांगा, पण थोडक्यामध्ये सांगा, एवढे मोठे नंबर मला सांगू नका. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, आपण काय म्हणतो मित्रांनो, बॅचलर ऑफ आर्ट, पण आपण लिहितो काय BA. आपण काय म्हणतो मास्टर ऑफ आर्ट, पण आपण लिहितो काय MA. म्हणजे हे अशा पद्धतीनं सांगा असं त्याचं म्हणणं होतं. मग या दोघांनी काय केलं, अभि आणि बबीनं, त्यांनी काय केलं, हे ॲज इट इज लिहिलं. बरोबर आहे, 120 सेंटीमीटर 160 सेंटीमीटर त्यांच्या हाईट. त्यांनी काय केलं, हे सेंटीमीटर दोन्ही कॅन्सल करून टाकलं. 0 त्यांनी कॅन्सल केलं, बिनकामाची लोक. त्याच्यानंतर हे 12 आणि 16 त्याच्यातला त्यांनी काय केला, कॉमन फॅक्टर शोधला. तो कॉमन होता आणि हायेस्ट पण होता, त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांनी काय केलं, ते SCFच फाइंड केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर SCF आला 4, त्यांचा SCF 4 होता. 4 3 जा 12 आणि 4 4 जा 16. त्यांनी एक रेशोचं सिम्बॉल दिलं मध्ये, त्यांचा रेशो किती बनून आला, 3:4. यालाच रेशो म्हणतात मित्रांनो. आता या रेशोमध्ये 3 जे आहे ना, ते ह्या 120ला रिप्रेझेंट करत आहे आणि जे 4 आहे ना, ते 160ला रिप्रेझेंट करत आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही 3च्या मल्टिपलमध्ये सरळ खाली गेला, सपोज 3 2 जा 6, 3 3 जा 9, तर तुम्हाला 120 कुठेतरी मिळणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही 4च्या खाली गेला मल्टिपलमध्ये, 4 2 जा 8, 4 3 जा 12, ह्या अशा पद्धतीनं तुम्ही करत गेला तर तुम्हाला 160 कुठंतरी मिळणार आहे मित्रांनो. मग हे मिनिंग आहे रेशोचं मित्रांनो. रेशो म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू नाही मित्रांनो. आता ती ॲक्च्युअल व्हॅल्यू नाही, हे कशा पद्धतीनं असतं ते आपण समजावून घेऊया मित्रांनो. बघा, अधिक स्पष्टपणे आपण ते समजावून घेऊया. आता एक रेशो इथं आला आपला 3:4. बरोबर आहे. तर 3:4च्या अगोदर आपण एक रेशो घेऊया, आपला जो आलेला आहे तोच. सपोज नाही, आपला जो नंबर आहे ती हाईट रिप्रेझेंट केली, ती हाईट घेऊया आपण 120 आणि 160. ठीक आहे. तर आता बघा, आता हे जे लिहिलं मी, आता अजून एक मी नंबर लिहितो, सपोज 12 आणि 16. आता वन्स अगेन मी अजून एक नंबर लिहितो, सपोज 48 आणि 96. आता मित्रांनो बघा, तुम्ही जर आता निरीक्षण केलं तर काय होईल बघा. आता या दोघांचा रेशो किती येणार आहे, या दोघांचा रेशो 3:4. या दोघांचा रेशो किती येणार आहे मित्रांनो, 3:4. या दोघांचा रेशो किती येणार आहे, 3:4. म्हणजे या तिघांचेही रेशो किती येणार आहेत मित्रांनो, 3:4. म्हणजे तुम्हाला गणितामध्ये अशा अनगिनत संख्या मिळतील ज्या दोघांचा रेशो 3:4 असेल, ज्या दोघांचा रेशो 3:4 असेल. म्हणजे जर तुम्ही 3 इंटू जर तुम्ही असं केलं, सपोज 3 × 40 केलं, बरोबर आहे, तर तुम्हाला किती मिळणार आहे, 160 मिळणार आहे. तुम्ही जर 4 × 40 केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे, सपोज इथं किती मिळणार आहे, 120. इथं किती मिळणार आहे, 160. नेक्स्ट वन जर तुम्ही असं केलं मित्रांनो, सपोज हे 12, जर तुम्ही 3ला 4नं मल्टिप्लाय केलं आणि या 4ला तुम्ही 4नं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे मिळणार आहे, किती मिळणार आहे, 3 4 जा 12 आणि 4 4 जा 16.
मित्रांनो अगदी त्या पद्धतीनं तुम्ही जर 48 आणि किती आहे 96, जर तुम्ही 3ला जर 24 मल्टिप्लाय केलं आणि 4ला जर 24 मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे 48 आणि 96 हे मिळणार आहे. म्हणजे काय असतं प्रत्येक संख्येमध्ये बघा एक ठराविक मल्टिपल आहे, बरोबर आहे. त्या मल्टिपलनं जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपण त्या रेशोपर्यंत पोचतोय मित्रांनो, त्या संख्येपर्यंत आपण पोचतो. या संख्येपर्यंत जर आपण रेशोला त्या संख्येनं मल्टिप्लाय केलं तर आपण त्या संख्येपर्यंत पोचतोय मित्रांनो. मग ती जी संख्या आहे ती या ठिकाणी दिलेली नसते, ती इनविजिबल असते, ती एक्स असते मित्रांनो किंवा वाय असते, बरोबर आहे. म्हणजे आपण तिथं 40 पण म्हणू शकतो, तिथं 4 पण असू शकतं, तिथं 24 पण असू शकतं, कोणताही मल्टिपल असू शकतो, कोणताही गुणक असू शकतो. त्याच्यामुळं ह्या रेशोमध्ये काय करावं लागतं आपल्याला एक्स आणि वाय घ्यावं लागतं. त्याच्यामुळे एक्स आणि वाय घ्यावं लागतं. आता बघा मित्रांनो गणित काय आहे, दोन संख्यांची बेरीज 60 आहे आणि त्यांचे गुणोत्तर 8-7 आहे, तर त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. आपण सिंपली मित्रांनो काय करतो आपला NCERT अप्रोच, बरोबर आहे. आपण काय करतो ती समानपट एक्स मानू, आपण ती समानपट एक्स मानतो, बरोबर आहे. आणि काय करतो पहिली संख्या आपण किती म्हणतो, सपोज ती आहे 8x, दुसरी संख्या आहे 7x असं म्हणतो आपण. आणि यांची जी बेरीज आहे बरोबर आहे ती 60 आहे असं आपण लिहितो, बरोबर आहे. आता काय करतो आपण दुसऱ्या स्टेपला 8 आणि 7 15 आणि x बरोबर 60, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करतो x = 60/15, बरोबर आहे. 15 × 15, 15 × 60, बरोबर आहे. म्हणजे x = किती आले 4, x = 4. आणि आपण काय करतो ना त्याच्यानंतर 8x मध्ये ही व्हॅल्यू टाकली 8 × 4, बरोबर आहे. त्याच्यानंतर 7x मध्ये कोणती व्हॅल्यू टाकली 7 × 4. आता किती होणार आहे 8 × 4 = 32 आणि 7 × 4 = 28, बरोबर आहे. त्या या दोन संख्या आल्या मित्रांनो आणि यांची जरी बेरीज जरी आपण केली तरी ती किती येणार आहे 60 येणार आहे. हे अशा पद्धतीने आपण सॉल्व करत असतो मित्रांनो आपला NCERT अप्रोच. पण आपल्याला हे असं सॉल्व करायचं आहे का मित्रांनो, बिलकुल नाही. एक मित्रांनो सिंपली आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे बघा. त्यांचं काय म्हणणं आहे दोन संख्यांची बेरीज 60 आहे, बरोबर आहे. त्या संख्या किती आहेत आपल्याला माहीत नाही, तर आपण काय म्हटलं ते सपोज संख्या 8 आहे, एक 8 आहे आणि एक 7 आहे, बरोबर आहे. आपली बेरीज किती आली 8 आणि 7 किती आली 15 आली, बरोबर आहे. त्यांची बेरीज किती आहे मित्रांनो 60 आहे, बरोबर आहे. म्हणजे काय केलं आपण ह्या दोन व्हॅल्यू आता आपण कम्पेअर करायचे आहेत, बरोबर आहे. 15 × 15 आणि 15 × 4 = 16, बरोबर आहे. आपला रेशो किती आला 1 रेशोची व्हॅल्यू किती आली 1 रेशोची व्हॅल्यू आली 4, बरोबर आहे. 1 रेशोची व्हॅल्यू 4 आली. आपल्याला किती रेशोची व्हॅल्यू पाहिजे 8 रेशोची. 8 × 4 = 32. त्याच्यानंतर आपल्याला किती रेशोची व्हॅल्यू पाहिजे 7 रेशोची. 7 × 4 = 28. आणि हे अशा पद्धतीने आपण सॉल्व केलं, यांची बेरीज आली 60, म्हणजे आपला आन्सर बरोबर आलं. म्हणजे हे न वापरता हे XY जे असतं ना ते तसलं काय न वापरता आपण हे अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण एक्झाम्पल रेशोच्या माध्यमातून सॉल्व करू शकतो मित्रांनो. वन्स अगेन मित्रांनो गणित काय आहे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5 आहे व वजाबाकी 68 आहे, तर त्या संख्या कोणत्या. आपण काय करतो ती समानपट x मानतो NCERT अप्रोच. म्हणजे त्या संख्या किती आहेत, एक संख्या आहे 5x, दुसरी संख्या आहे 3x आणि यांची वजाबाकी 68 आहे, बरोबर आहे. ही वजाबाकी केली आपण, बरोबर आहे. 5 - 3 किती आलं 2 आलं, 2x आलं, बरोबर 68, बरोबर आहे. आता काय होणार आहे x = 68 / 2. त्याच्यानंतर 2 × 1 = 2, 2 × 3 = 6 आणि 2 × 4 = 8. मीन्स काय होणार आहे मित्रांनो x = 34. आता एक्सची व्हॅल्यू 34 आली, बरोबर आहे. मग काय होणार आहे मित्रांनो 5x
5x इज इक्वल टू 5 इंटू एक्सची व्हॅल्यू टाका 34. हे किती येणार आहे बघा करून तुम्ही 170 येणार आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू कितीची आहे 3x आहे बरोबर आहे. 5 इंटू 3 करा बरोबर आहे 5 नाही येणार इथं 3 येणार आहे. 3 इंटू 34 करा. याची व्हॅल्यू किती येणार आहे मित्रांनो 102 येणार आहे. आणि यांची जर ॲडिशन केली मित्रांनो बरोबर आहे यांची जर ॲडिशन केली तर किती येणार आहे यांची ॲडिशन नाही करायची यांची सबट्रॅक्शन करायची आहे मित्रांनो बरोबर आहे. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. सबट्रॅक्शन यांची किती येणार आहे 68 येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सोप्या पद्धतीनं आपण सॉल्व करू शकतो मित्रांनो. सोप्या पद्धतीनं सॉल्व करू शकतो. ही सोपी मेथड आहे मित्रांनो. नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 93 आहे आणि गुणाकार 243 आहे तर त्या संख्या कोणत्या. बघा मित्रांनो गणितं किती सोपी असतात. आपल्याला जे दिलं आहे ना तेच लिहायचं असतं बरोबर आहे. आपण ती समानपट एक्स मांडली आपला NCERT अप्रोच. ती संख्या सपोज 9x आहे एक आहे 3x आहे बरोबर आहे. आणि त्यांचा जो गुणाकार आहे मल्टिप्लिकेशन आहे ते किती आहे 243 आहे. हे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे. आता मल्टिप्लिकेशन यांचं किती येणार आहे पहिल्यांदा आपण संख्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 9 3 जा 27 बरोबर आहे. हे x इथे एक असतो इथे एक असतो बरोबर आहे. आता यांची जर आपण ॲडिशन केली 1 + 1 किती येणार आहे 2 येणार आहे. हे आपण इंडायसेसमध्ये शिकणार आहोत मित्रांनो. तुम्हाला येत पण असेल बरोबर आहे. यांच्या पुढे किती आलं 243 आलं. आता काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला या 27ला इकडे ट्रान्सफर करायचे किंवा तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. जागेवर जरी तुम्ही करत असला तरी तुम्हाला येऊ शकतं. इथं डायरेक्ट तुम्ही क्रॉस करू शकता. आपण असं करूया 27 इज इक्वल टू 27 बरं 27 1 जा 27 इथं 27 नाही आहे आपण पलीकडे ट्रान्सफर केलं हे लक्षात घ्या बरोबर आहे. 27 9 जा 243 बरोबर आहे. आता इथे x वर्ग आहे आणि इथं नाही. आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे व्हॅल्यू एक्सची पाहिजे म्हणजे आपण काय केलं एक्सचं वर्गमूळ काढलं. मग ह्या 9चं पण वर्गमूळ काढा बरोबर आहे. 9चा पण स्क्वेअर रूट काढा किती आला 3 आला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 3 आली. आता एक्सची व्हॅल्यूच आपण काय केली पुटअप केली. इथं एक्सची व्हॅल्यू पुटअप केली काय केली 9x इज इक्वल टू 9 इंटू 3 आणि 3x इज इक्वल टू 3 इंटू 3 9 3 जा 27 आणि 3 3 जा 9 हे आपलं आन्सर आलं. 27 आणि 9 हे आपले ते नंबर आले त्या दोन संख्या त्या आल्या. आता आपल्याला सोपा अप्रोच काय वापरायचे बघा 9 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन करा डायरेक्ट. त्याच्या पुढे किती लिहा 243 लिहा बरोबर आहे. 9 3 जा 27 आहे बरोबर आहे आणि 243 आपलं मल्टिप्लिकेशन आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं इथं मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे आपल्याला शेवटला स्क्वेअर रूट काढायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची फक्त. 27 1 जा 27 27 9 जा किती आलं 243. एक्सची व्हॅल्यू वन्स अगेन किती आली इथं 3 आली. त्याच्यानंतर 9 3 जा किती आलं 9xची व्हॅल्यू 9 3 जा 27 आणि 3xची व्हॅल्यू 3 3 जा 9. म्हणजे हे अशा पद्धतीनं सॉल्व झालं मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीनं. मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.